जमिनीतून निघालेला मनुष्य आहे असं वाटलं नव्हतं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रचंड मेहनत आहे, प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि काहीतरी लोकांना देण्याची त्यांची भावना आहे. ती प्रांजळ, प्रामाणिक आणि निर्भेळ आणि निर्मळ अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन पुन्हा पहिलीपासून म्हणजे केळीच्या रोपापासून ते शेवट केळी एक्सपोर्ट करेपर्यंत त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये म्हणजे किमान एक 10-20% तरी लाभ होऊ शकतो. अशा पद्धतीचं आपण जर मायक्रो नियोजन केलं. दुसरा असा विषय की आपल्याला हे केळीचं म्हणजे आपण आमसभेमध्ये त्यावेळेला चर्चा केली होती आणि केळीच्या संबंधानं आपल्याला केळीचा पीक विमा आणि केळीबरोबर अजूनही आपण त्या नुसती केळीच लावत नाही. आपल्याकडे डाळिंब असते, पेरू आहे, अजूनही नारळ आहेत, अनेक प्रकारच्या पिकं आपल्याकडे असतात. गारपीट, तापमानामधील फरक आणि वादळ यामुळं शेतकरी ज्यावेळेला कोलमडतो त्यावेळी त्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी जातो. काही माणसं बरीचशी आयुष्यातून उठतात कारण या प्रकारची जी पिकं आहेत ती फार खर्चिक असतात आणि आपण सगळा स्टेक लावतो, बँकाकडून पैसे घेतो, नातेवाईक बायकाकडून घेतो. अनेक प्रकारचे आपल्याला संकट, आजारपण, अनेक लग्नविवाह अशा प्रकारच्या अडचणी या नेहमीच असतात आणि त्याबरोबर असं जर आसमानी संकट आलं तर मात्र आपण त्यामध्ये पूर्णपणे नेस्तनाबूद होतो. आणि म्हणून ही बैठक घेण्याचा उद्देश आपला असा होता की आपल्याला कृषी खात्याने आपल्याविषयी म्हणजे पूर्वीचं कृषी खातं फार वेगळं होतं माहितीच आहे. म्हणजे आम्ही 30-40 वर्षापूर्वी ज्या वेळेला कृषी खात्याकडे पाहायचो त्यावेळी कृषी खातं म्हणजे फळ्याला पैसा ओढणार हे खात्याची एक प्रतिमा होती. पण आता तो काळ काय राहिला नाही. आता आपल्याला लोकांप्रती आपणही शेतकऱ्याचीच मुलं आहात सगळेजण, आपल्यालाही स्वतःला शेती आहे. आपण सुद्धा असं ठरवलं पाहिजे की आपणही काही ना काहीतरी योगदान यासाठी शेतकऱ्याला शोधून काढा, त्याच्याकडं पाण्याची क्षमता बघा. तो पारंपरिक तेच पीक लावतोय, त्याच पद्धतीचं ऊस लावतोय, त्याच्या ऊसाच्या उत्पादनामधून किंवा अनेक प्रकारची अशी पिकं आहेत की त्याची प्रगती होत नाही. आणि मग जर आपण अशा दृष्टीनं त्याच्याकडे फोकस केला, शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो, शेतकरी हिरून काढले, त्याचं एखादं गेट टुगेदर केलं तर मात्र नक्कीच आपल्याला त्या शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे देता येतील. तसाच दुसरा विषय आपला होता की जी आपली रोजगार हमीची योजना आहे त्या शेतकऱ्यांना घरातील कुटुंबातील 1-2-4 लोकांची रोजगार हमीची आपण जॉब कार्ड काढतो आणि जॉब कार्ड काढली तर त्याला 2,89,000 हेक्टरी एवढा आपण लाभ देऊ शकतो. आणि मग बऱ्याच शेतकऱ्यांना त्यावेळेला आमसभेमध्ये चर्चा झाली त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना ही योजनाच माहीत होती. शिवाय आपत्कालीन याच्यासाठी आपण इन्शुरन्स भरावा, योजनेमध्ये सरकार विमा खर्च उचलत आहे, आपण विमा उचलावा हेही आपल्याला माहिती नव्हतं. याच उद्देशानं आपण या ठिकाणी या भेटीचं आयोजन केलेलं होतं की शेतकरी केळीबरोबर अनेक सगळ्या पिकांना म्हणजे जे फळ पिक आहे त्यांना या संकट काळामध्ये आणि रोजगार हमीच्या माध्यमातून जॉब कार्ड काढल्यानंतर तुम्हाला दोन्ही लाभ म्हणजे पूरक तुमचं अजूनही उत्पन्न वाढेल. तुम्हाला सरकारच्या वतीनेही ज्याच्या फळ लागवड करणारे शेतकरी आहेत त्यामुळे निसर्गाचे समतोल राखला जातोय. दुसरा असं की आपल्याला जी 10 लाख झाडं ज्या फळाची, आंब्याची, नारळाचे लावायचे त्यासाठी सुद्धा आपण
आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मिटिंग घेतली, चर्चा केली आणि त्यानुसार कृषी खात्याचे जे कृषी विभागाचे जे लोक आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी गावागाड्यामध्ये जाऊन त्या ग्रामसेवकनी त्या रोजगार सेवकांनी ठरावामध्ये जी नावं नमूद केलेली आहेत का त्याचं पुढं कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. 3 महिन्यातून आपल्याला पावसाळा आहे आणि केळी बरोबर जरी तुम्ही केळीची बाग लावत असता तर घरातला दुसरा खातेदार याही योजनेचा लाभ घेऊ शकतो. आपल्याला 20 फळाची झाडं त्या ठिकाणी देता येणार आहे. माझ्या वतीने मी 5 करंज आणि 1 वड पिंपळ अशी 7 झाडं मी पण देणार आहे. आपल्याला या तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारचा तालुका आहे, हा चांगलं काम करू शकतो. आपल्या तालुक्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे आणि बाजारामध्ये शेतकरी जात नाही, त्याला तिथून आणायचं, ती वाहन करायचं, खडा खोदायचा, तर हे सगळंच काम आपण करू. खडाई त्याला बोलून देऊ, जेसीबी आपणच लावू, रोबे आपणच बोलून देऊ. त्यानंतर मात्र निघा तो राखेल, त्याला वेळ मिळत नाही. तो वेळ मिळाला तर तेवढं केलंच पाहिजे किंवा ते काही इमर्जन्सी आहे का असा शेतकऱ्याचा कायम विचार राहतो आणि त्याच्या अनेक गडबडीच्या धावपळीच्या जीवनामधून त्याला गावामध्ये येणं, ते फळं ओळखणं, रोप शोधणं या गोष्टी होत नाही. म्हणून कृषी खात्यानं जर आपण 3 महिने प्रामाणिकपणे वेळ दिला तर हे अशक्य असं जीवनामध्ये काहीच नसतं. आपण ठरवूया, करूया. जे केळी उत्पादक म्हणजे या ठिकाणी बसलेले जे शेतकरी आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या सुद्धा बागावरती ही लागवड करा. शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं 16,000 रुपये यासाठी सुद्धा दिले जातात. आपण ही झाडं बांधावरती घराच्या भोवताली लावली तर त्याचा तुम्हाला फळ म्हणून तर उपयोग होईलच होईल, पण पर्यावरण समतोलासाठी आणि आपल्याही घरापुढे सावली अनेक त्याचे फायदे. एक झाड किमान आपल्याला 1 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न पुढं 5-10 वर्षानं ते देऊन जातं. या ठिकाणी आपल्याला या पुढच्या सत्रामध्ये आपण थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन सगळ्यांना अल्प द्या, पाणी द्या आणि त्यानंतर तुम्हाला जी विम्याची योजना आहे आणि जी फळबाग योजना आहे, तुम्हाला लाभाची योजना आहे, ही सुद्धा माहिती करून घ्या. या ठिकाणी अजून शेतकरी उपस्थित असतील, प्रत्येक 500 आले असतील आणि अजून 500 शेतकरी जवळजवळ 6,000 ते 7,000 एकरावरती केळे 1,000 तरी शेतकरी असले पाहिजे. ते तुमचे मित्रच असतात, एकमेकाला तुम्ही शेअर करता, एकमेकांच्या केळीची विचारपूस करता आणि माहिती राहते की त्याच्या केळीचं एवढं चांगलं घडका म्हणून शेतकरी पाहायला जातो. त्यामुळे एकमेकांशी आणि त्याचा शेती खात्याच्या वतीने ग्रुप केला जाईल, तुम्हाला माहिती दिली जाईल. कधीपासून खडे काढायचे आहेत, कुठल्या खड्याला तुम्हाला पैसे मिळतात, कधी तापमान कमी जास्त झालं तरी पैसे मिळतात, कधी वादळ आलं तरी पैसे मिळतात, कधी पाऊस कमी पडला तुमची शेती कोरडली तर पैसे मिळतात. या सगळ्याचं नॉलेज या ठिकाणी दिलं जाईल. त्या उद्देशानंच आपण या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 1-5 मिनिटाचा ब्रेक घेऊन उठू नका, जागेवरती तुम्हाला सगळं पोच केलं जाईल आणि मग पुढची माहिती विमा आणि शासकीय अनुदानाची या ठिकाणी दिली. धन्यवाद.